हॅलो ट्रेडर्स, मी हेमंत पाटील. मी आपणासाठी माझ्या अनुभवातून एक एक्सपायरी स्पेशल ट्रॅक्टरी आणलेली आहे आणि ती फक्त आपल्याला एक्सपायरीच्या दिवशीच यूज करायची आहे. आपण साधारणतः मार्केटमध्ये बघितलं तर आठवड्यातून 3 दिवस एक्सपायरी असतात. एक असते मंगळवारी, एक असते बुधवारी आणि एक असते गुरुवारी. मंगळवारी जी असते आपली असते फायनान्स निफ्टीची एक्सपायरी. नंतर बुधवारी जी असते आपली बँक निफ्टीची एक्सपायरी असते आणि गुरुवारी जी असते आपली निफ्टी एक्सपायरी असते. आणि ही स्ट्रॅटेजी आपल्याला फक्त मी इम्प्लिमेंट केलेली आहे बुधवारी बँक निफ्टीच्या एक्सपायरीवर आणि गुरुवारी निफ्टीच्या एक्सपायरीवर. आणि ही फक्त आपल्याला ही स्ट्रॅटेजी लावताना आपण एंट्री आणि एक्झिट टाइम हा फिक्स केलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण जी काही स्ट्राईक प्राइस घेणार आहोत ती सुद्धा फिक्स केलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडं व्हेरिएशन 5-7 किंवा 10 पॉईंटचं ठेवलेलं आहे. आणि यात आपण प्रॉपर स्टॉप लॉस आणि टार्गेट सुद्धा आपण फिक्स केलेले आहे. त्यामुळे याच्यात आपलं जास्तीत जास्त नुकसान पण होणार नाही अशी आपण यामध्ये योजना केलेली आहे. त्यामुळे आपण यातून चांगला प्रॉफिट काढू शकतो. आणि थोडक्यात जर सांगायचं झालं याच्यामध्ये, तर यामध्ये ही लॉजिक साधारणतः लावलेलं आहे, सिंपल लावलेलं आहे लॉजिक याच्यामध्ये, की एक्सपायरीच्या दिवशी यात मी टाइम डिके जो असतो प्रीमियम मधला त्याचा जास्तीत जास्त फायदा यात मी घेतलेला आहे. आता मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी प्रत्यक्ष स्लाइड्सवर सांगतो. आपण यामध्ये एंट्री टाइम ऑन निफ्टी एक्सपायरी डे ऍट 10:30. आपण याच्यामध्ये लॉट स्टँडर्ड ठेवलेले आहेत. सेल 1 लॉट अँड कॉल द प्रीमियम प्राइस आपण ठेवलेली आहे याच्यामध्ये. त्या ज्या प्रीमियमची स्ट्राईक प्राइस 50 to 60 ही असेल तो आपण स्टॉक प्राइस आपल्याला सेल करायचा आहे. त्याच्यानंतर आपण 50 म्हटल्यावरती जो प्रीमियम आपल्याला 50च भेटेल असं मतलब आदमी तो 53 नाही भेटू शकतो, 55 नाही भेटू शकतो, 56 नाही भेटू शकतो, 97 भेटू शकतो. त्याला आपण ऍट ए टाइम सेल करायचा आहे, पुट पण आणि कॉल पण. आणि तो आपण 10:30ला आपण रन करायचा आहे. 10:30ला आपण ती एंट्री घेतल्यानंतर म्हणजे याची एंट्री 10:30 वाजताच घ्यायची आहे, एक्सपायरी डेच्या दिवशी घ्यायची आहे. आणि ज्याची पुटची किंवा कॉलची या दोन्ही ऍट ए टाइम एंट्री घ्यायची आहे, बरोबर. आणि ज्याची प्राइस ज्याची किंवा ज्याचा प्रीमियम 50 ते 60च्या मध्ये असलेले दोन्ही, ज्याचा पुटचा प्रीमियम 50 ते 60 मध्ये तो सेल करायचा आहे आणि कॉल पण 50 ते 60 मध्ये असताना सेल करायचा आहे. बरोबर एक्झॅक्ट. आपण ही स्ट्रॅटेजी जेव्हा रन करू तेव्हा आपल्याला ही स्ट्रॅटेजी त्या एक्सपायरीच्या दिवशी 10:30 वाजताच रन करायची आहे. आणि रन करत असताना स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करत असताना आपल्याला पुट आणि कॉल की त्यांचा प्रीमियम जो 50 ते 60च्या मध्ये असेल तोच आपल्याला दोघं साईडने सेल करायचा आहे. आणि नंतर त्याच्यानंतर आपल्याला त्यात अजून एक गोष्ट ऍड करायची आहे. आपण जो स्टॉप लॉस आणि आपण जे टार्गेट लावलेलं आहे ते ऍट ए टाइम त्याच वेळी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. आपण जर टार्गेट आपण जर सपोज स्टॉप लॉस लावलेला आहे 35 पॉईंटचा, तर 50 + 35 85 पॉईंटला आपण स्टॉप लॉस लावणार आहोत. आणि आपलं टार्गेट आहे 50 + 45 आणि 95 आपलं त्याच्यात आपण ऍड करणार आहोत. आणि ऍट ए टाइम तो आपण ऍड केल्यानंतर आपण तिला 10:30ला आपण तिला रन करणार आहोत. आणि आपण एक्झिट टाइम सुद्धा त्याला स्पेसिफिक आपण ठेवलेला आहे की 3 वाजेपर्यंत आपल्याला तो एक्झिटच करायचा आहे. कारण की त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की 3 वाजेनंतर एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये ऑलरेडी 3 नंतर जास्त होते. त्याच्यामुळे त्या प्राइस जो आपण त्या स्ट्रॅटेजीमध्ये टाइम डिकेचा फायदा घेतलेला आहे तो आपल्या हातातून जाऊ नको. कारण की आपण एवढा फायद्याने आपण ती स्ट्रॅटेजी बनवली आणि आपल्याला त्याचा फायदा 3 वाजेपर्यंतच घेऊन आपण एक्झिट व्हायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या स्ट्रॅटेजीमध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. त्याच्यामुळे आपण त्याला प्रॉपर टार्गेट स्टॉप लॉस सगळं आपण ऑलरेडी सगळं सेट केलेलं आहे. म्हणजे ही आपली फक्त एक्सपायरीच्या दिवशीच आपल्याला रन करायची आणि ती पण टाइम दिलेला आहे मी 10:30 ते 3 वाजेपर्यंतच होल्ड करायची.
म्हणजे थोडक्यात असं आहे की जर समजा कॉल आपण 50 रुपयाला बाय केला असेल, त्याची प्राइस 50 असेल, तर तो 85 ला गेला तर काय होणार आहे? काय म्हणजे 85 ला गेला तो आपला स्टॉप लॉस हिट होईल. म्हणजे आपल्या विरुद्ध गेला तर 85 ला आपला स्टॉप लॉस हिट होईल. आणि तो जर झिरो झाला तर आपलं टार्गेट पूर्ण झालं. ओके बरोबर. तसंच मग पुट मध्ये पण आहे ना. पुट मध्ये कसं आहे? सिंपल आहे. पुटचा स्टॉप लॉस मला सांगा. आपण पुट मध्ये जर स्टॉप लॉस लावला तर आपण पुट पण 50 च गेलेला आहे आणि तो सपोज आपल्याला 50 पॉईंट हे गेला, 35 पॉईंट त्याच्यात हे झाला आपला स्टॉप लॉस हिट झाला. तो नाही स्टॉप लॉस काय असणार आहे? 85 राहणार आहे ना आपलं. 85 राहणार आहे. म्हणजे तो प्रीमियमची प्राइस वाढली तर 85 गेल्यानंतरच तो आपल्याला एक्झिट करायचा आहे. आणि या दोघं लेग मध्ये सपोज मार्केट आपल्या विरुद्ध दिशेने पण गेलं तर यामध्ये आपला स्टॉप लॉस दोघं साईड लावल्यामुळे ती लेग ऑटोमॅटिक एक्झिट होईल आपली. आणि यात आपण जर सायकोलॉजिक म्हणजे हे रिझन लावलेलं आहे, याच्यामध्ये आपण जो मार्केटचा जो टाइम डिके आहे, टाइम व्हॅल्यू आहे, त्याचा आपण फायदा घेतोय. म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी साधारणतः 10:30 नंतर जो काही आपण प्रीमियम निवडलेला आहे तो झिरो, त्याच्यातली जो टाइम डिके जो आहे तो टाइम डिकेचा फायदा आपल्याला यात घ्यायचा आहे आणि तो आपल्याला त्याचा झिरो होणार आहे. तो त्याच्यामुळे आपल्याला काही नाही, पण काही स्पाईक आल्यानंतर जर मार्केट झालं पण आपण स्टॉप लॉस लावल्यामुळे तो एक्झिट होईल ती सेल आपली लेग. आता जस्ट आपली एक्सपायरी गेली 18 जानेवारीची, त्यात मी ती इम्प्लिमेंट केलेली होती आणि त्याचा रिझल्ट आपण पाहू शकतात. मी निफ्टी 18 जानेवारी होता 21,450 पी सेल केलेला होता. त्याची एंट्री प्राइस होती माझी 57.55 आणि ऍट द सेम 18 जानेवारी 21,400चा सीई मी सेल केला होता. त्याची एंट्री प्राइस होती आपली 53.4. तर तुम्ही पाहू शकता की आपण करंट प्राइस आपल्या कशा आल्या. त्यात बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जो 53.4चा सीई घेतलेला सेल केला होता तो 62 वर गेला, म्हणजे त्याच्यात इन्क्रीज झालं, पण आपला स्टॉप लॉस हिट झाला त्याच्यामुळे इथं आपल्याला मायनस दाखवत आहे. पण आपली एक लेग जो आपण 21,450 पी सेल केला होता तो 57.55 ला आपण सेल केल्यानंतर त्याची करंट प्राइस म्हणजे पूर्ण आपण झिरो, म्हणजे त्याचा पुरेपूर आपण टाइम डिकेचा पूर्ण फायदा घेतल्यानंतर आपल्याला टोटल प्रॉफिट झालेला 2875. त्यात आपला एक लेगचा जर मायनस केला आपण प्रॉफिट लॉस, तर आपला टोटल प्रॉफिट हा एका लॉटला ऍटलीस्ट 2400 रुपये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. बरोबर आहे. आता याला सर्वसामान्य मार्जिन किती लागेल ही आपण स्ट्रॅटेजी रन केली, ही आपण नेकेड स्ट्रॅटेजी रन केलेली आहे. त्यामुळे आपणास यामध्ये जे मार्जिन लागलेले आहे ते 1,48,000 लागलेलं आहे. आपण ही नेकेड केल्यामुळे एवढं लागलेलं आहे. आपण कुठलीही स्ट्रॅटेजी रन करत असताना आपण तिला साधारणतः हेच करत असतो. हेच करत असताना आपण काय करतो, जी काही स्ट्राईक प्राइस घेतली आहे त्याच्यापासून 250 ते 300 पॉईंट आपण तो स्ट्राईक प्राइसचा कॉल किंवा पुढचा असेल तो बाय करत असतो. त्यामुळे हे जे मार्जिन आपल्याला 1,48 जे लागलेलं आहे ते साधारणतः निम्मा म्हणजे 60,000 पर्यंत आपल्याला येऊन जातं. आणि 60,000ला जर आपण साधारणपणे तुम्ही बघितलं तर 2400 रुपये हा जो प्रॉफिट झालेला आहे हा एका दिवसाचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेला आहे. त्याच्यामुळे आपण ही स्ट्रॅटेजी आपण सगळं रिस्क रिवॉर्ड सगळ्या गोष्टी अभ्यास करून रन करू शकतात. फक्त आपल्याला रन करत असताना एवढं लक्षात ठेवायचं आहे ही एक्सपायरीच्या दिवशीच रन करायची आहे आणि यात आपल्याला एंट्री घेताना 10:30लाच घ्यायची आहे आणि एक्झिट हा आपला 3 वाजता होणार आहे. त्यामुळे आपण याचा वापर करू शकतो. थँक्यू.